नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला धातू हा पोर्शन जो फिजिओलॉजी पेपर 2 मध्ये आहे बाळांनो, क्रिया शरीर त्याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. हे KLQ हमखास 100% पडत असतो. ओके, तर चला आपण आता बाळांनो बघा, मी पूर्ण टॉपिक ना एका हेड्समध्ये बघा, निरुक्ती, पर्याय, त्याचं पंचभौतिक संघटन, त्याचे गुण, स्थान, कार्य, प्रमाण, उपधातू, मल, वृद्धी, क्षय आणि अजून एक टॉपिक बाळांनो आहे जो की उत्पत्ती सगळ्याला एक कॉमन आपण ठरवता येऊ शकते. ओके, तर आता याचं बघा, तुम्हाला एक धातू सांगतो बाळांनो, तुम्ही त्या धातूप्रमाणे तुम्ही समोरचे धातू चालवा आणि हा टेबल जशाला तसं एका रफ पेजवर पटकन लिहून घ्या अथवा स्क्रीनशॉट काढून घ्या, कारण हा चार्ट तुम्हाला वारंवार रिव्हिजन केल्यानंतर तुम्हाला 7ही धातू एकदम परफेक्ट होऊन जातील. ओके, तर चला सुरू करूयात. आता निरुक्ती, व्याख्या. हे बघा बाळांनो, मी पहिल्यांदाच सांगतोय, ज्यांना श्लोक होत असतील त्यांनी पुस्तकातून कुठलं पण पुस्तक घ्या, तुम्ही रानडेचं पुस्तक घ्या, कोडाबाईचं पुस्तक घ्या किंवा श्याम कुंवरचं पुस्तक घ्या, कुठल्या पण पुस्तकामधून संस्कृतमधून तुम्हाला जर श्लोक करायची इच्छा असेल, पाठ होत असतील तर तुम्ही करू शकता. मात्र हा टेबल मी सर्वसाधारणपणे एक पॉईंट ऑफ व्ह्यू घेऊन मी बनवला आहे, जेणेकरून सर्वांना हा सोपं जाईल. चला आता निरुक्ती व्याख्या काय म्हणते, हृदयापासून सर्व शरीरात सतत वहन होते किंवा हृदयापासून सर्व शरीरात ज्याचे वहन होते त्याला रसधातू म्हणतात बाळांनो. ओके, एवढं समजलं. नंतर आता त्याचे पर्याय काय म्हणतात, आहार, प्रसाद आणि धातुसारी त्याचे पर्याय. चला आता संघटन काय म्हणते, संघटन जलाचं आधिक्य आहे, ऑब्विसली रसधातूमध्ये जलाचं संघटन आधिक्य असते. नंतर गुण, आता गुण काय, जल आहे म्हणल्यावर बाळांनो गुण काय असणार, स्निग्ध, द्रव, शीत आणि सौम्य गुणाचा हा रसधातू आहे आपले. ओके, नंतर स्थान, आता स्थान काय तर रसवह स्रोतसाचं स्थान बाळांनो, हृदय आणि रसवह धमन्या हे त्याचं स्थान आहे. ओके, नंतर कार्य, रक्तधातूचं कार्य काय, मेनली बाळांनो प्रीणन आहे. दुसरं तर आता आपण मॉडर्नरित्या आपण लिहू शकतो रक्ताचं, ब्लडचं फंक्शन काय वगैरे, बट ॲज अ पॉईंट ऑफ आयुर्वेदा जर म्हणलं तर प्रीणन हे त्याचं मुख्य कर्म आहे आणि रक्तपोषण. ओके, नंतर प्रमाण आहे, 9 अंजली. नंतर उपधातू त्याचे काय स्तन्य आणि रज. नंतर मल, कफ आहे. नंतर वृद्धी झाल्यावर रसधातूची वृद्धी झाल्यावर बाळांनो हृदय, उत्क्लेत, प्रसेक होतो आणि क्षय झाल्यानंतर रोक्ष, श्रम, शोष, ग्लानी, तृष्णा, रक्तपीडा आणि शब्द सहिष्णुता. एवढं लक्षात आलं बाळांनो. बघा आता नंतर रक्तधातू, आता परत हाच पॅटर्न, निरुक्ती, पर्याय, संघटन, गुण, स्थान, कार्य, प्रमाण, उपधातू. ह्याचा मल बाळांनो पित्त आहे. ओके, इथं लिहायचं राहिलं माझं, इथं याचा रक्तधातूचा मल आहे पित्त. ओके, एवढं लक्षात घ्या बाळांनो. ओके, या चार्टचं तुम्ही हे घ्या, स्क्रीनशॉट घ्या बाळांनो, किंवा तुम्ही मला DM करा, मी तुम्हाला PDF याची मी तुम्हाला सेंड करतो. बघा पूर्ण मी तुम्हाला दाखवतो चार्ट. हे बघा, ओके, हा बघा, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र, बघा हे ह्याचे पूर्ण टोटल टॉपिक आहे. पूर्ण म्हणजे तुम्हाला इझिली धातू हा टॉपिक बाळांनो तुम्हाला 1 घंट्यामध्ये रिवाईज करण्यासारखा आम्ही चार्ट बनवला आहे. पूर्ण टॉपिक तुम्ही बघू शकताय. बघा रस, रक्त, मांस, मेद. मी तुम्हाला पूर्ण वाचून दाखवणार नाही, एक धातू मी तुम्हाला समजून दाखवला, मात्र त्याप्रमाणे तुम्ही सर्व धातू करा. ओके, आता तुम्हाला त्याचं हे सांगतो. ओके, धातू पोषण. आता धातू पोषण उत्पत्ती कसं होतं बाळांनो, तर बघा हे एक माझ्याजवळ मी रेफरन्स बुक घेतलेला आहे, त्याच्यानंतर ह्यातून धातू पोषण उत्पत्तीचा हा एवढा पॅरा करा मित्रांनो, हा सोपा आहे एकदम. हे 3 करा बस. काय केदार कुल्या न्याय काय सांगतो की आहार रस हा सर्वप्रथम रसवह स्रोतसात जातो. आता जिथं बाळांनो रसवह स्रोतस आहे ना, तिथं आपल्याला रक्ताच्या जागी रक्तवह स्रोतस करायचे. जिथं बघा, इथं जिथं रसवह स्रोतस आहे तिथं आपल्याला त्या पर्टिक्युलर धातूचं नाव टाकायचं, बस, काहीच नाही. काय रसवह स्रोतस पर्टिक्युलर धातूच्या रसवह स्रोतसात जातो. नंतर पर्टिक्युलर धातूच्या आग्नीच्या सहाय्याने तेथील आहार रसातील रसपोषक अंशाद्वारे रसधातूचे पोषण करतो. हे झालं केदारकुल्य न्याय. म्हणजे केदारकुल्य काय न्याय काय सांगतो बाळांनो, आहार रस घेतला
किंवा रसपोषक अंश त्याच्यावर रसाग्नी आणि रसवह स्रोतसाची त्याच्यावर आपली प्रक्रिया होऊन आपला रसधातू तयार होतो. ओके, आता ह्याच्यात तुम्हाला असं प्रत्येक धातू बसवायचे. रसाच्या जागी रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र असे. ओके, नंतर शीरदधिन्याय. शीरदधिन्याय काय सांगतो? आहार रस घेतला, आहार रसावर रसवह स्रोतस आणि रसाग्नीची प्रक्रिया होऊन रसधातू तयार होतो. नंतर खलेकपज्ञा काय म्हणतो? रसपोषक अंश घेतला, रसवह स्रोतस रसाग्नीची हे होऊन रसधातूची हे प्रक्रिया होऊन धातू तयार होतो. ओके, तर हा मुद्दा बाळांनो मी त्या टेबलमध्ये मुद्दाम मेन्शन केला नाही, कारण तो टेबल खूप मोठा होईल, तुम्हाला समजण्यास खूप अवघड जाईल, त्याच्यामुळे मी हा मुद्दा तिथं मेन्शन केला नव्हता. तर आय थिंक मला आशा आहे बाळांनो हा तुम्हाला टॉपिक समजला असेल. खूप विद्यार्थ्यांचे मला DM येत होते, सर धातूवर काहीतरी बनवा. तर बाळांनो काहीच नाही, धातू एकदम सिंपल आहे. बघा असंच प्रत्येक अष्टांग हृदयाचं पण आता येत्या 4 दिवसामध्ये आपण पूर्ण टेबल, संपूर्ण असे टेबल बनवू जेणेकरून तुम्हाला सब्जेक्ट असा फिंगरप्रिंटवर असेल. तुम्हाला वाटणार पण नाही की बापरे आपण किती अभ्यास करत होतो, इतके थेरॉटिकल अभ्यास आणि हे किती सोपं जातं. इतक्या मी तुम्हाला इझिली नोट्स प्रोव्हाइड करणार आहे येणारे अपकमिंग डेजमध्ये. फक्त होप सोडू नका की मला हे होणार नाही. प्रत्येक विषय मी तुम्हाला तसा इझिली करून देईल. त्या तुमच्यानुसार मी पण मेहनत करून बाळांनो तुम्हाला मी मटेरियल देतोय. एकाच बुकमधलं मटेरियल देत नाही मी, 3-4 बुकमधलं तुम्हाला मी मटेरियल देतोय. त्याच्यामुळं व्यवस्थित फोकस करा. इतकं वाचलं ना तरी मोर दॅन सफिशियंट आहे बाळांनो. कारण एक्झाममध्ये बाळांनो आपण किती वाचतो याला महत्त्व नसतं, तर आपण काय वाचतोय व कुण्या पद्धतीनं वाचतोय, आपण रिव्हिजन कसं करतोय याला महत्त्व असतं. ओके, तर चला, जर व्हिडिओ आपला आवडला असेल तर आपल्या डॉक्टर गॅलेक्सी चॅनलला मित्रांनो नक्कीच शेअर करा, सबस्क्राईब करा. गरजूवंत विद्यार्थ्यांना तुमच्या मित्रमैत्रिणीला सेंड करा जेणेकरून त्यांच्यापर्यंत पण हे व्हिडिओ जातील. तर भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. हॅव अ गुड डे. बाय.